तर आता बातमी आहे बारामतीतून। बारामती तालुक्यातील सुफे चौफुला मार्गावरील अहिल्याबाई चौकामध्ये भीषण अपघातात दोन सख्या भावांचा मृत्यू झालाय। सोमनाथ आणि शुभम ठोंबरे हे शेडगेवाडा येथील रहिवासी होते। या दुर्घटनेनंतर योगेंद्र पवार यांनी घटनास्थळी भेट देत अपघात स्थळाची पाहणी केली आणि महामार्गावर तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। तसंच त्यांनी ठोंबरे कुटुंबियांची देखील भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। तर एमपीएससीचा पेपर फुटल्याचा आरोप केल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं। औषध निरीक्षक भरतीच्या पेपर फुटीच्या तक्रारदार मालेगावात फार्मासिस्ट आहेत। लोकेश पाटीलनं मेलद्वारे एफडी आणि एमपीएससीला पेपर फुटीची तक्रार केली। लोकेश पाटील मालेगावातील केशवनगर येथे भाडेतत्वावर राहत होता। मुंबईला काम असल्याचं सांगत आज दुपारी लोकेश घराबाहेर पडला। एमपीएससीचा अन्न आणि औषध प्रशासनाचा पेपर फुटल्याचा रोहित पवारांनी आरोप केलेला आहे। नीट पाठोपाठ टीईटी आणि टीईटी पाठोपाठ आता एमपीएससीचा पेपर लीक झाल्याचा एक मेल एका शासनाला प्राप्त झाला आणि त्यानंतर राज्यामध्ये मोठ्या पेपर लीकच्या संदर्भात चर्चा झाली। त्या मेल संदर्भात गौरव पाटील नावाच्या व्यक्तीने या ठिकाणी मेल केला होता आणि तो मेल फेक असल्याची चर्चा देखील आता या ठिकाणी राज्यभरामध्ये किंवा एमपीएससीच्या विभागामार्फत सांगण्यात आले आणि तो मेल बनावट असल्याच्या माहितीनंतर गौरव पाटीलचा शोध घेण्यासाठी आपण प्रयत्न केला। गौरव पाटील नसून याच केशवनगर मधील त्यांनी जो पत्ता दिला होता आपण या ठिकाणी आहोत। आता या केशवनगर मधील याच घरामध्ये तो भाड्याने राहत होता। जवळपास नंदुरबार मध्ये असल्याची माहिती या ठिकाणी भेटत आहे। त्याचं गौरव पाटील नसून त्याचं लोकेश पाटील नाव असल्याचं समजतं आहे। बाहेर गावी गेल्याचं माहिती असल्याचं सांगून निघून गेलेला आहे। मनोज शेवटे, मराठी, मालेगाव।